दरम्यान पुणे महापालिका निवडणुकीमध्ये कोट्याधीश असलेले उमेदवार आपलं नशीब आजमावतायत। या यादीमध्ये माजी खासदार, आमदारांचे पुत्र, मुली, सुना यांच्या नावांचा समावेश आहे। सर्वाधिक श्रीमंत उमेदवारांमध्ये भाजप उमेदवारांनी बाजी मारली आहे। भाजपच्या विविध प्रभागातील उपनगरातील अनेक उमेदवार कोट्याधीश आहेत। सुरेंद्र पठारे, सायली वांजळे, चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण, पृथ्वीराज सुतार, स्वरदा बापट यासारख्या बड्या नावांचा या यादीमध्ये समावेश आहे। जे कोट्याधीश आहेत ते नगरसेवक पदासाठी रिंगणामध्ये उतरलेले आहेत, निवडणूक लढवत आहेत। उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामधून ही माहिती समोर आली आहे। तर पुण्यातील श्रीमंत उमेदवार नेमके कोण आहेत आणि त्यांची संपत्ती किती आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये सुरेंद्र पठारे यांची संपत्ती 271 कोटी 85 लाखांची त्यांची मालमत्ता आहे, म्हणजे पावणे 300 कोटींच्या जवळपास त्यांची मालमत्ता आहे। त्याच्यानंतर सायली वांजळे 77 कोटी 65 लाखांची त्यांची मालमत्ता आहे। पुण्यातील हे श्रीमंत उमेदवार जे नगरसेवक होऊ शकतात पुढे जाऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। आणि त्याचबरोबर पृथ्वीराज सुतार यांची संपत्ती आहे 42 कोटी 51 लाखांची आणि असे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यानंतर पुढचं नाव आहे चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांचं। यांची मालमत्ता आहे 36 कोटींची आणि तेही नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यानंतर स्वरदा बापट यांची मालमत्ता आहे 11 कोटी 22 लाखांची आणि त्या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत।